नमस्ते मंडळी, आज आपण अप्रतिम चवीची ताज्या वाटणापासून बनवलेली मस्त अशी चमचमीत आणि झणझणीत फिश करी किंवा माशाचा रस्सा बनवणार आहोत. आणि ही फिश करी बनवण्यासाठी तुम्ही कोणत्याही प्रकारचा फिश वापरला तरी फिश करी अप्रतिम चवीची बनवून तयार होईल. त्याचबरोबर आपण मस्त असा कुरकुरीत फिश फ्राय हे बनवणार आहोत. आणि ही फिश करी फिश फ्राय बनवत असताना खूप जास्त तामझाम न करता अगदी सोप्या पद्धतीने आणि घरच्या बोटावर मोजता येईल इतक्याच साहित्यापासून मस्त अशी झणझणीत चमचमीत फिश करी कुरकुरीत फिश फ्राय बनवणार आहोत. नमस्ते, मी सत्याच रेसिपी मराठी या चॅनलवर आपले खूप 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 मनापासून स्वागत आहे. तर सर्वात पहिल्यांदा फिश करी बनवण्यासाठी मी येथे 1 किलो मासा स्वच्छ धुवून घेतला आणि त्यानंतर या माशावरती 1 चमचा मीठ, अर्धा चमचा हळद पावडर आणि एका लिंबूचा रस ऍड केला. आता हे लिंबूचा रस, हळद आणि मीठ माशावरती दोन्ही साईडने चांगलं रफ करून घ्यायचं. अशा पद्धतीने माशाला मॅरिनेट करून घेतल्यामुळे करीमध्ये किंवा रश्श्यामध्ये माशाचा कच्चा वास येत नाही. शिवाय लिंब, हळद, मिठामध्ये मासाही 2 तास चांगला मुरला गेला असल्यामुळे याला खूप छान टेस्ट येते. त्यानंतर माशाच्या कालवणामध्ये घालण्यासाठी मी येथे 2 चमचे चिंच गरम पाण्यामध्ये भिजण्यासाठी ठेवून दिली. याऐवजी तुम्ही रेडीमेड चिंचेचा कोळही वापरू शकता. त्यानंतर पहा, मी आज 1 किलो माशातील पाव किलो माशाचं फिश फ्राय बनवणार आहे आणि 750 ग्रॅम माशाची फिश करी बनवणार आहे. तर 750 ग्रॅम माशाची करी किंवा हा रस्सा बनवण्यासाठी मी येथे 3 मोठ्या आकाराचे कांदे लांब आकारामध्ये कट करून घेतले. त्यानंतर सुक्या नारळाची 1 छोटी वाटी ही कट करून घेतली. आता कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल घेतलं. तेल चांगलं गरम झाल्यानंतर यामध्ये 10 ते 12 लसूण पाकळ्या, 2 इंच आल्याचे तुकडे आणि लांब आकारामध्ये कट करून घेतलेला कांदा ऍड केला. फिश करीमध्ये लसूण थोडासा जास्त वापरायचा, म्हणजे करी चवीला खूप छान लागते. त्यानंतर पहा, कांदा मी अगदी मोठा चिरून घेतला आहे, कारण याचं आपल्याला वाटण बनवायचं आहे. त्यानंतर पहा, चिकन किंवा मटनचा रस्सा बनवत असताना आपण कांदा चांगला लालसर होईपर्यंत भाजतो, पण माशाचा रस्सा बनवत असताना कांदा अगदी हलकासा सोनेरी कलर येईपर्यंतच भाजून घ्यायचा, खूप जास्त भाजायचा नाही. तर पहा, कांद्याला अगदी हलकासा सोनेरी कलर आला आहे. या स्टेजला हा कांदा, लसूण आणि आले एका प्लेटमध्ये काढून घेतलं आणि त्यानंतर कढईमध्ये परत 1 चमचा तेल घातलं आणि यामध्ये चिरून घेतलेलं खोबरं ऍड केलं. आता खोबरंही हलकासा सोनेरी कलर येईपर्यंत भाजून घेतलं आणि प्लेटमध्ये काढून घेतलं. त्यानंतर कढईमध्ये तेल न घालता यामध्ये 2 ते 3 चमचे धने घेतले आणि धने चांगले खमंग वास येईपर्यंत भाजून घेतले. धन्याऐवजी धने पूड वापरली तरीही चालू शकतं, पण अशा पद्धतीने धने मस्त खमंग भाजून वाटणामध्ये घातल्यामुळे ताज्या वाटणाची करी खूप जास्त टेस्टी बनते. आता आपण भाजून घेतलेले सर्व साहित्य म्हणजेच कांदा, आलं, लसूण, खोबरं, धने सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये ऍड केलं आणि यामध्ये थोडीशी देठासहित कोथिंबीरही घातली आणि हे मिक्सरमध्ये अगदी बारीक असं वाटून घेतलं. आणि हे पहा, फिश करीसाठी मस्त असं ताजं वाटण म्हणून तयार झालं आहे. आता इकडे हळद, मीठ आणि लिंबामध्ये 2 तास मुरलेला मासा शालो फ्राय करून घेऊ. पण त्याआधी यावरती मी 1 चमचा मिरची पावडर ऍड केली. मिरची पावडर पूर्णपणे ऑप्शनल आहे. तर पहा, मिरची पावडर ही माशाच्या दोन्ही साईडला अगदी व्यवस्थित अशी लावून घेतली आणि हे 1 किलो मॅरिनेट करून मिरची पावडर लावून घेतलेल्या माशातील 5 मासे म्हणजेच साधारण पाव किलो मासे मी फिश फ्राय करण्यासाठी बाजूला काढून ठेवले आणि राहिलेले मासे फिश करीसाठी घेतले. तर पहा, पॅनमध्ये 4 ते 5 चमचे तेल घेतलं आणि तेल मध्यम गरम झाल्यानंतर यामध्ये मॅरिनेट करून घेतलेले फिश फ्राय करून घेतले. तर पहा, फिश फ्राय करत असताना पॅनमध्ये खूप जास्त तेल घालायचं नाही, तसेच फिश खूप जास्त वेळ फ्राय करायचा नाही. एका साईडने 1 मिनिटभर फ्राय करून घ्यायचा आणि दुसऱ्या साईडने हे 1 मिनिटभर फ्राय करून घ्यायचा, कारण हा फ्राय केलेला फिश करीमध्येही 4 ते 5 मिनिटं आपण शिजवून घेणार आहे. तर अशाच पद्धतीने मी सर्व फिश फ्राय करून काढले. आता हे करीतील फिश फ्राय झाल्यानंतर आपण जे कुरकुरीत फिश फ्राय करणार आहोत ते पॅनमध्ये शिल्लक राहिलेल्या तेलामध्ये करून घेऊन त्यानंतर राहिलेले शिल्लक तेल आपण फिश करीसाठी वापरू शकतो. पण हा कुरकुरीत फिश फ्राय गरमागरम खाण्यासाठी चांगला लागतो, त्यामुळे सर्वात शेवटी मी फिश फ्राय करून घेणार आहे. आणि आता करीसाठी जे फिश फ्राय करून घेतले त्यातील शिल्लक राहिलेल्या तेलामध्येच आपण फिश करी बनवणार आहोत.
आणि ही करी बनवत असताना फिश फ्राय करून घेतलेलं तेलच वापरायचं, कारण फिशचा फ्लेवर या तेलामध्ये उतरलेला असतो, त्यामुळे करी खूप टेस्टी लागते. आता हे तेल खूप जास्त गरम करायचं नाही, हलकंसं कोमट करायचं आणि त्यानंतर यामध्ये 4 चमचे घरगुती कांदा लसूण मसाला आणि 2 चमचे काश्मीरी लाल मिरची पावडर ॲड केली. तुमच्याकडे जो पण काळा मसाला किंवा कांदा लसूण मसाला असेल तो वापरू शकता. तसेच तेल जर जास्त गरम असेल तर हा कांदा लसूण मसाला मिरची पावडर अगदी पटकन करपली जाते, त्यामुळे अगदी कोमट तेलामध्ये मिरची पावडर टाकायची आणि लगेचच यामध्ये आपण बनवून घेतलेलं ताजं वाटण ॲड करायचं. आता हे वाटण ॲड केल्यानंतर स्लो टू मीडियम फ्लेमवरती चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. कोणतीही भाजी बनवत असताना वाटण हे अगदी तेल सुटेपर्यंत भाजलं गेलं तरच ती टेस्टीही बनते आणि तरीही खूप छान येते. तर पहा, मसाल्यांना सुरुवातीपेक्षा कलरही खूप छान आला आहे आणि मस्त असं तेल सुटलं आहे. या स्टेजला तुम्हाला हा रस्सा किंवा ग्रेव्ही कितपत पातळ हवे आहे त्यानुसार गरम पाणी ॲड करायचं आणि त्यानंतर यामध्ये चवीनुसार म्हणजे अगदी थोडंसं मीठ घालायचं, कारण आपण फिश मुरवण्यासाठीही मीठ घातलं होतं. आणि या कालवणाची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता, खूप जास्त दाटसर नाही, कारण हे माशाचं कालवण आणि गरमागरम वाफाळलेला भात अप्रतिम कॉम्बिनेशन आहे, त्यामुळे मी थोडीशी पातळच कन्सिस्टन्सी ठेवली आहे. त्यानंतर या रश्श्यावरती झाकण लावलं आणि मंद गॅसवरती 10 मिनिटं रस्सा मस्त असा शिजवून घेतला आणि 10 मिनिटानंतर आपण जी चिंच गरम पाण्यामध्ये भिजू घातली होती त्याचं पाणी या रश्श्यामध्ये ॲड केलं. याऐवजी तुम्ही 2 चमचे रेडीमेड चिंचेचा कोळही ॲड करू शकता. तर फिश करीमध्ये टोमॅटो न वापरता चिंचेचा कोळ किंवा अशा पद्धतीने चिंचेचे पाणी वापरल्यामुळे फिश करीला खूप छान टेस्ट येते. तर जवळपास 1 कप चिंचेचं पाणी या रश्श्यामध्ये ॲड केलं आणि चांगली उकळी आल्यानंतर यामध्ये फ्राय करून घेतलेले माशाचे पीस ॲड केले. आता करीमध्ये मासा ॲड केल्यानंतर स्लो टू मीडियम फ्लेमवरती 3 ते 4 मिनिटं मासा चांगला शिजवून घ्यायचा. यामुळे करीलाही खूप छान टेस्ट येते. तर काही वेळेला रश्श्यातील किंवा करीतील मासा पानचट लागतो, पण या पद्धतीने फिश करी नक्की ट्राय करून पहा. या करीतील मासाही खूप छान टेस्टी लागतो. आता सर्वात शेवटी या करीवरती थोडीशी बारीक कट केलेली कोथिंबीर आणि 1 चमचा फिश मसाला किंवा तुमच्याकडे जो पण कोणता नॉनव्हेज मसाला असेल, म्हणजे चिकन मसाला, मटन मसाला, यातील कोणत्याही मसाल्यातील फक्त 1 चमचा ॲड करा आणि झाकण लावून फक्त 1 मिनिटासाठी करी मस्त शिजवून घ्या. आणि ही पहा, मस्त अशी चमचमीत आणि झणझणीत फिश करी बनवून तयार झाली आहे आणि करीला तरी किती सुंदर आली आहे पहा. चला आता पटकन कुरकुरीत फिश फ्राय बनवून घेऊयात. तर सर्वात पहिल्यांदा फिश फ्रायचा मसाला बनवण्यासाठी एका प्लेटमध्ये 1 चमचा मिरची पावडर, 1/4 चमचा हळद, अर्धा चमचा धनेपूड, 1/4 चमचा जिरेपूड आणि 1/4 चमचा गरम मसाला ॲड केला. त्याचबरोबर 1 छोटा चमचा आले लसूण पेस्ट ॲड केली. आता हे चांगलं मिक्स करून घेतलं आणि याची पेस्ट बनण्यासाठी अगदी 2 चमचे फक्त मी यामध्ये पाणी घातलं. तर पहा, मी येथे 1/2 किलो फिशसाठी हा मसाला बनवून घेतला आहे. या पद्धतीने तुम्हाला जितका पण फिश फ्राय करायचा आहे त्यानुसार तुम्ही या मसाल्याचे प्रमाण वाढवू शकता. आता पहा, आपण सुरुवातीला फिश करीसाठी आणि फिश फ्रायसाठी जो मॅरिनेट करून ठेवलेला फिश होता त्याला हा मसाला दोन्ही साईडने अशा पद्धतीने लावून घ्यायचा. तर इथे पहा, माशाच्या पीसला अगदी दोन्ही साईडने मस्त असं मसाल्यांचं कोटिंग करून घेतलं आहे आणि या मसाल्यामध्ये मी जी मिरची पावडर घेतली आहे ती काश्मीरी लाल मिरची पावडर आणि तिखट मिरची पावडर दोन्ही मिक्स घेतले असल्यामुळे या मसाल्याला कलरही खूप छान आला आहे. आता पहा, मी एका प्लेटमध्ये 3 चमचे बारीक रवा आणि 2 चमचे तांदळाचं पीठ घेतलं. याऐवजी तुम्ही फक्त बारीक रवा वापरला तरीही चालू शकतं. आता या रवा आणि तांदळाच्या पिठामध्ये अगदी चवीनुसार अर्धा चमचा मीठ ॲड केलं. तर पहा, आपण फिश मॅरिनेट करतानाही मीठ घातलं होतं, त्यामुळे मीठ थोडंसं जपून वापरायचं. आता हा मसाल्यांचं कोटिंग करून घेतलेला फिश रवा आणि तांदळाच्या पिठामध्ये घोळून घ्यायचा आणि या फिशच्या वरतीही अशा पद्धतीने थोडासा रवा टाकून घ्यायचा आणि हलक्या हाताने दाबून घ्यायचं, म्हणजे या रवा आणि तांदळाच्या पिठाचं पीसला मस्त असं कोटिंग बसतं आणि हे कोटिंग व्यवस्थित बसलं गेलं की तेलामध्ये सुटत नाही आणि
मासा मस्त असा कुरकुरीत बनतो. तर आपण इथे रवा आणि तांदळाचं पीठ मिक्स घेतलं आहे. तुम्ही फक्त बारीक रवा किंवा फक्त तांदळाचं पीठ घेऊ शकता. पण अशा पद्धतीने रवा आणि तांदळाचं पीठ मिक्स घेतल्यामुळे मासा मस्त असा क्रिस्पी बनतो. आता इथे पहिल्यांदा मी करीसाठी फिश फ्राय करून घेतलेल्या पॅनमध्येच थोडंसं तेल घातलं आणि हे तेल खूप जास्त धूर सुटेपर्यंत गरम करायचं नाही. तर मध्यम गरम तेल झाल्यानंतर यामध्ये माशाचे पीस घालायचे आणि मीडियम फ्लेमवरती हा मासा फ्राय करायचा. हा मासा फ्राय करत असतानाही खूप जास्त वेळ लागत नाही. तर पहा, एका साईडने 2 मिनिट आणि दुसऱ्या साईडनेही 1-2 मिनिट मासा चांगला फ्राय करून घ्यायचा. आणि या फिशचं वरचं कोटिंग पहा, तेलामध्ये अजिबात सुटलेलं नाही. मस्त असं कुरकुरीत बनलं आहे. आता हे 2 माशाचे पीस मस्त फ्राय करून झाल्यानंतर पॅनच्या काठाला अशा पद्धतीने लावून ठेवले, म्हणजे या फिशच्या पीसमधील तेलही नितळलं जातं आणि बाकीचे पीस तळे तोपर्यंत हे पीसही मस्त गरम राहतात. आता हे शिल्लक राहिलेले 3 पीसही मी दोन्ही साईडने मस्त कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतले आणि हा आपला मस्त असा कुरकुरीत फिश फ्राय बनून तयार झाला आहे. तर हा आता मस्त असा कुरकुरीत फ्राय करून घेतलेला फिश फ्राय तुम्ही असाच गरमागरम खाऊ शकता किंवा भातासोबत तोंडी लावण्यासाठी घेऊ शकता. तर हा फिश पहा ना, अगदी रेस्टॉरंट हॉटेलमध्ये मिळतो ना, अगदी तसाच वरून मस्त असं कुरकुरीत कोटिंग असणारा हा अप्रतिम चवीचा फिश फ्राय आणि हे असं मस्त असं चमचमीत आणि झणझणीत असणारं माशाचं कालवण, माशाचा रस्सा तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर एक लाईक करा आणि कमेंट्स करून सांगायलाही विसरू नका कसा बनला आहे ते. चला परत भेटू अशाच नवनवीन पारंपरिक परफेक्ट रेसिपी घेऊन. तोपर्यंत बाय बाय.